नमस्कार, मी मेघा. माझ्या चॅनलवर तुमचे परत एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत चायनीज भेळ. यासाठी मी काय केलेलं आहे, बाजारातून जे नूडल्स मिळतात पॅकेटमध्ये ते मी घेऊन आलेली आहे आणि साधारण एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळत मी आणि त्याच्यामध्ये ते नूडल्स टाकलेले आहेत. त्याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडं मीठ घातलेलं आहे. छान उकळून झालं की ते आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे, जेणेकरून ते पाणी निघून जाईल. आणि वरून परत मी थंड पाण्याने त्याला धुवून घेतलेलं आहे एकदा. सगळी ती जे नूडल्स आहेत ते सुट्टे सुट्टे होतील. म्हणजे हे सगळं झालं आहे निथळलेलं पाणी की मग आपण एका परातीत त्याला घेऊया आणि त्याच्यावर कॉर्नफ्लॉवरनी थोडंसं त्याला अजून एकदा सुट्टं करून घेऊया त्या नूडल्सला. त्याच्यामुळं काय होईल तर ह्याचा क्रिस्पीपणा वाढेल जेव्हा आपण ते डीप फ्राय करूया. आता मी डीप फ्राय करते आहे हे सगळं. अगदी थोड्या प्रमाणात थोडे नूडल्स घेऊन आपण ते डीप फ्राय करून घेऊयात. डीप फ्राय कसे करायचे तर ते पूर्ण क्रिस्पी झाले पाहिजेत, थोडेसे ब्राउनिश कलर आला पाहिजे त्याचा. असे ते डीप फ्राय करून घ्यायचे. डीप फ्राय साधारण एक 2 ते 3 मिनटं लागतील आणि हे क्रिस्पी छान लागतात. म्हणजे आपण जे चायनीज भेळ तयार करतो आहे त्याच्यामध्ये हे क्रिस्पी नूडल्स खूप छान लागतात हे. आणि तुमच्या बच्चे कंपनींना पण खूप आवडेल. क्रिस्पी क्रिस्पी असं छान कुरम कुरम आवडतं मुलांना. तसं मी क्रिस्पी करून घेतलं आहे, काढून घेतलं आहे एका प्लेटमध्ये. आता आपण बघूया पुढची रेसिपी. त्याच्यामध्ये आहे आपण एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये लसूण त्याचे तुकडे टाकलेले आहेत, अद्रक याचे तुकडे टाकलेले आहेत. ते सगळं सॉटे करून घेऊयात 2 मिनटासाठी. त्याच्यामध्ये परत आपण कांदा जो उभा कापून घेतलेला आहे मी, तो कांदा त्याच्यात टाकलेला आहे. ते झालं की थोडंसं 1-2 मिनटं त्याला आपण हलवूयात आणि मग त्याच्यामध्ये ज्या तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या असतील त्या त्याच्यात पण घालूयात. आता मी इथे काय केलेलं आहे बघा, थोडी लांब उभी चिरलेली हिरवी शिमला मिरची, त्याच्यानंतर घेतला आहे पत्ताकोबी जो उभाच कापून घ्यायचा आहे. सेम आकार असला की छान वाटतं आणि शिजलं जातं लवकर ते. हे थोडंसं 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे आपण. ते झालं परतवून की मग त्याच्यामध्ये आपण सगळे आपले सॉसेस टाकून घेऊयात. आता मी टाकलेलं आहे रेड चिली सॉस, त्याच्यानंतर थोडंसं सोया सॉस, मग थोडंसं आपण ग्रीन सॉस टाकूया, ग्रीन चिली सॉस आणि मग टोमॅटो केचप. टोमॅटो केचप जसं तुम्हाला हवं आहे तसं घाला, कारण मुलांच्या आवडीप्रमाणे हे तुम्ही बनवू शकता. मग हे झालं की थोडंसं हलवून घ्यायचं आहे. सगळं नीट झालं की आपण त्याच्यामध्ये जी कुरकुरीत बनवलेली नूडल्स जी बनवलेली आहेत ती सगळी ह्याच्यात टाकून घेऊ. मीठ टाकून घेतलं आहे मी. आता ती क्रिस्पी झालेली जी नूडल्स आहेत तळलेली याच्यात भरून आपण टाकू. या ठिकाणी मी काय केलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. यावेळेला आपण गॅस बंद करून नूडल्स सगळे त्याच्यात टाकून एकदा हलवून घ्यायचं आहे आणि छानपैकी ते एकदम मिक्स झालं की मग ते सर्व करायचं आहे. सर्व केल्यानंतर मुलांना नक्कीच आवडेल. तुम्ही ट्राय करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत पुढची अशी छान रेसिपी घेऊन मी परत तुमच्यासमोर हजर होईन. तोपर्यंत या रेसिपीला भरभरून प्रेम द्या आणि असेच माझ्या पाठीशी राहा. सबस्क्राईब करून कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.